नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जे के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बीड जिल्हा 50 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे घेतले आहे, जे की पोलीस पाटील मुलाखतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, बीड जिल्हा कोणत्या राज्यात येतो? तर मित्रांनो, बीड जिल्हा हा महाराष्ट्र राज्यामध्ये येतो. मित्रांनो, प्रश्न दुसरा आपला, बीड जिल्हा कोणत्या विभागात येतो? तर मित्रांनो, बीड जिल्हा हा छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये येतो. छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये 8 जिल्हे आहेत. मित्रांनो, प्रश्न तिसरा, बीड जिल्ह्याचे मुख्यालय कोणते आहे? तर मित्रांनो, बीड जिल्ह्याचे मुख्यालय हे बीडच आहे. आपला प्रश्न चौथा, बीड जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर मित्रांनो, बीड जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 10,693 चौरस किलोमीटर इतके बीड जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे. प्रश्न पाचवा, 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या किती आहे? तर मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 25 लाख इतकी आहे. प्रश्न सहावा आपला, बीड जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये 11 तालुके आहेत. प्रश्न आपला सातवा, बीड जिल्ह्यातील तालुक्याची नावे सांगा. तर मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये बीड, गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई, केज, धारूर, परळी, वडवणी, आष्टी, पाटोदा आणि शिरूर अशी एकूण मिळून 11 तालुके बीड जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न आपला आठवा, बीड जिल्हा कोणत्या प्रदेशात आहे? तर मित्रांनो, बीड जिल्हा हा मराठवाडा या प्रदेशात आहे. प्रश्न नववा, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग कोणते? तर मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध ज्योतिर्लिंग हे वैद्यनाथ मंदिर आहे, ते की परळीला आहे. प्रश्न आपला 10वा, बीड शहरातील प्रसिद्ध मंदिर कोणते? तर मित्रांनो, बीड शहरातील प्रसिद्ध मंदिर हे कंकालेश्वर मंदिर आहे. प्रश्न 11वा, बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती? तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी ही सिंदफणा नदी आहे. प्रश्न 12वा, गोदावरी नदीचा प्रवाह कोणत्या भागावर आहे? तर मित्रांनो, गोदावरी नदीचा प्रवाह गेवराई परिसर या भागावर जास्त आहे. मित्रांनो, प्रश्न 13वा, बीड जिल्ह्यातील मोठे धरण कोणते? तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील मोठे धरण हे माजलगाव धरण आहे. प्रश्न 14वा, बीड जिल्हा कोणत्या हवामानासाठी ओळखला जातो? तर मित्रांनो, दुष्काळग्रस्त हवामानासाठी ओळखला जातो. उष्ण व कोरडे सुद्धा ओळखला जातो. मित्रांनो, प्रश्न आपला 15वा, प्रमुख पिके कोणती? तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील प्रमुख पिके कोणती? कापूस, ऊस, ज्वारी आणि बाजरी हे 4 पिके प्रमुख आहेत. प्रश्न आपला 16वा, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध संत कोण? तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध संत हे संत भगवान बाबा आहेत. प्रश्न 17वा, धारूर तालुक्यातील प्रसिद्ध स्थळ कोणते? तर मित्रांनो, धारूर तालुक्यातील प्रसिद्ध स्थळ म्हणजे धारूर किल्ला आहे. प्रश्न 18वा, बीड जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघ किती? तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघ हा 1 आहे. प्रश्न 19वा, बीड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय कुठे आहे? तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय हे बीडला आहे. प्रश्न 20वा, बीड जिल्ह्यातील प्रमुख उद्योग कोणता? तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील प्रमुख उद्योग हा साखर उद्योग आहे. प्रश्न 21वा, बीड जिल्ह्यातील रेल्वे स्थानक कोणत्या तालुक्यात आहे? तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील रेल्वे स्थानक हे परळीला पण आहे आणि सध्या बीडला पण झालेला आहे. प्रश्न 22वा, बीड जिल्ह्याचा STD कोड काय आहे? तर मित्रांनो, बीड जिल्ह्याचा STD कोड हा 02442 हा बीड जिल्ह्याचा STD कोड आहे. प्रश्न 23वा, बीड जिल्ह्यातील साक्षरता दर किती आहे? तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील साक्षरता दर हा सुमारे 76% इतका बीड जिल्ह्यातील साक्षरता दर आहे. प्रश्न 24वा, बीड जिल्ह्याचे
शेजारी जिल्हे कोणते? तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील शेजारी जिल्हे हे जालना, उस्मानाबाद, लातूर आणि अहमदनगर आणि परभणी हे बीड जिल्ह्याचे शेजारी जिल्हे आहेत. प्रश्न आपला 25वा, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध यात्रा कोणती? तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध यात्रा ही परळी वैद्यनाथ यात्रा आहे. प्रश्न 26वा, अंबाजोगाई तालुक्यातील प्रसिद्ध मंदिर कोणते? तर योगेश्वरी मंदिर आहे. प्रश्न 27वा, केज तालुका कोणत्या भागासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो केज तालुका हा कृषी उत्पन्न यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न आपला 28वा, बीड जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ कोणती? तर मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये प्रमुख बाजारपेठ ही माजलगाव आहे. मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. प्रश्न पुढचा आपला 29वा, बीड जिल्ह्यातील पर्जन्यमान कसे आहे? तर मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये पर्जन्यमान हे कमी आणि अनियमित आहे मित्रांनो. प्रश्न 30वा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता? तर मित्रांनो गेवराई तालुका हा बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. प्रश्न 31वा, बीड जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता? तर बीड जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका वडवणी आहे. प्रश्न 32वा, बीड जिल्ह्यातील कोणत्या नदी खोऱ्यात येतो? तर मित्रांनो बीड जिल्हा हा गोदावरी नदी खोऱ्यामध्ये येतो मित्रांनो. प्रश्न 33वा, बीड जिल्ह्यातील प्रमुख अभयारण्य कोणते? तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रमुख अभयारण्य हे मयूर अभयारण्य आहे. तर मित्रांनो हे पाटोदा तालुक्यात आहे मित्रांनो. इथं चुकलेलं आहे आपलं, पाटोदा तालुक्यात येतो मित्रांनो. पाटोदा तालुक्यात येतो मित्रांनो. प्रश्न 34वा, बीड जिल्ह्यातील प्रमुख रस्ता मार्ग कोणता? तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रमुख रस्ता मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग 61 आहे. प्रश्न 35वा, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध शिक्षण संस्था कोणती? तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध शिक्षण संस्था ही अंबाजोगाई मेडिकल कॉलेज आहे मित्रांनो. प्रश्न 36वा, बीड जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समिती कुठे आहे? तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती बीडलाच आहे. प्रश्न 37वा, बीड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध किल्ला कोणता? तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध किल्ला हा धारूर किल्ला आहे. प्रश्न 38वा, बीड जिल्ह्यातील औद्योगिक विकास कशावर आधारित आहे? तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील औद्योगिक विकास हा कृषी व साखर उद्योग याच्यावर आधारित आहे. प्रश्न 39वा, बीड जिल्ह्याची स्थापना कोणत्या कालखंडात झाली? तर मित्रांनो बीड जिल्ह्याची स्थापना ही निजाम कालखंडानंतर झाली मित्रांनो. प्रश्न 40वा, बीड जिल्हा पूर्वी कोणत्या संस्थानात होता? तर मित्रांनो बीड जिल्हा हा हैदराबाद संस्थानामध्ये पहिला होता मित्रांनो. प्रश्न 41वा, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध धबधबा कोणता? तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध धबधबा हा कपिलदार आहे तो. प्रश्न 42वा, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध राजकीय व्यक्तिमत्व कोण? तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध राजकीय व्यक्तिमत्व हे गोपीनाथरावजी मुंडे आहे मित्रांनो. प्रश्न 43वा, बीड जिल्ह्यातील महिला साक्षरता दर अंदाजे किती आहे? तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील साक्षरता दर हा सुमारे 67% आहे. प्रश्न 44वा, बीड जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक विमा योजना कोणती? तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रमुख जी काही पीक विमा योजना आहे ती प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे. प्रश्न 45वा, बीड जिल्ह्यातील प्रमुख ऊर्जा प्रकल्प कोणता? तर मित्रांनो परळी थर्मल पॉवर ऑफ स्टेशन हे बीड जिल्ह्यातील प्रमुख ऊर्जा प्रकल्प आहे. प्रश्न 46वा, बीड जिल्ह्यातील प्रमुख पोलीस प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्र हे परळीला आहे मित्रांनो. प्रश्न 47वा, बीड जिल्ह्यातील प्रमुख क्रीडा प्रकार कोणता? तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रमुख क्रीडा प्रकार हा कबड्डी आहे. प्रश्न 48वा, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध साप्ताहिक बाजार कुठे भरतो? तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध बाजार हा आष्टीला भरतो. प्रश्न 49वा, बीड जिल्ह्यातील प्रमुख सामाजिक चळवळ कोणती? तर मित्रांनो सामाजिक चळवळ ही बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार आहे. प्रश्न 50वा, बीड जिल्हा कोणत्या नैसर्गिक आपत्तीसाठी ओळखला जातो?
तर मित्रांनो दुष्काळ म्हणून हा बीड जिल्हा नैसर्गिक आपत्तीसाठी ओळखला जातो. मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा आवडला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.